आज आपण बनवणार आहेत हॉटेलसारखी दाल खिचडा कसा बनवायचा, अगदी झटपट सोप्या पद्धतीने. आणि आपण हॉटेलमध्ये नेहमी मागवतो तो दाल खिचडा, तर आपण नेहमी असा विचार करतो की इथली टेस्ट का छान येते, आणि आपण एवढ्या छान पद्धतीने घरी वरण देखील बनवतो, तरी पण या टेस्टसारखं आपलं का नाही बनत. तर ह्या छोट्या ट्रिक्स आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत आणि एकदम टेस्टला पण त्या तशाच लागतात. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलं आहे, हिरवी मिरची आणि लसणाच्या 8 ते 9 पाकळ्या. तर इथे 1 वाटी मी तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर मी तांदूळ हा जो आहे तो साईडला शिजवून घेणार आहे. अगदी कुकरला देखील तुम्ही शिजवून घेतला तरी हरकत नाही, पण थोडंसं साईडला शिजवल्याने काय होतं तर एकदम मोकळा होतो हा. तर मी इथे एका पातेल्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे व त्याच्यातच सोबतीला मी 1-2 दालचिनी घालणार आहे व काळे मिरे थोडीशी, 1 लवंग. अगदी हे ऑप्शनल आहे, पण त्याची एक जी स्मेल असते तर ती छान येते, आपल्या भातामध्ये उतरते. त्याच्यामुळे मी ते शिजवून घेणार आहे. आता इथे तोपर्यंत आपण डाळीची डाळ कशी बनवायची एकदम प्रॉपर, कारण पूर्ण जे ह्याचं जे स्ट्रक्चर आहे, याची जी चव चव आहे ती पूर्ण आपल्या डाळीवरच डिपेंड करते. तर इथे मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले. त्याच्यामध्ये आता आपण लसूण घालूयात. 1 चमचा जिरे व मोहरीची फोडणी घालूयात. हिरवी मिरची, कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो, आता हे मध्यम आचेवर तुम्ही परतवून घ्यायचं आहे. अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतवायचा आहे. तोपर्यंत इकडे मी भातासाठी पाणी जे उकळलं होतं मी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण ते तांदूळ धुतलेलं घालून घेतलेलं आहे. अगदी 90% मी हा तांदूळ छान शिजवून घेणार आहे, कारण आपल्याला नंतर काही वाफेवर शिजवायचं नाही आहे. 1 ते 2 मिनटं मी फक्त डाळीमध्ये मिक्स केल्यानंतर एक उकळी काढून घेणार आहे. त्याच्यामुळे इथेच मी तांदूळ छान 90% शिजवून घेणार आहे. 90 ते 95% म्हणलात तरी हरकत नाही. आणि ह्याचं एक असं असतं की आपल्याकडं कधी कधी सकाळचा भात आणि वरण राहिलेलं असतं, आणि ते संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही असं दोन्ही एकत्र मिक्स करून डबल वरणाला फोडणी देऊन जरी केलं तरी सगळे आवडीने खातील. तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतले. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा धनेपूड घालूयात, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत व अर्धा चमचा कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथीने काय होतं की जी एक टेस्ट असते आणि त्याचा जो एक स्मेल आहे तो छान वरणामध्ये किंवा कोणत्याही भाज्यांमध्ये, मसाल्यांच्या भाज्यांमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये तर तो उतरतो. त्याच्यामुळे ते मी असं हातावर थोडंसं रफ करून ते घातलेले आहे. आता हे छान मिक्स करून घेणार आहे मी, एकजूट करून घेणार आहे व थोडंसं हलकंसं परतून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता टोमॅटो जे आहेत ते एकदम मी असे स्मॅश केले नाही आहेत किंवा तेलामध्ये अगदीच बारीक होईल असे एवढे परतून घेतलेले नाही आहेत, थोडेसे जाडसर असेच आहेत. मी तुरीची डाळ जी आहे ती ऑलरेडी शिजवून घेतली होती. तर तुरीच्या डाळीचं प्रमाण देखील इथे 1 वाटी तुरीची डाळ आहे शिजवलेली. तो व्हिडिओ माझ्याकडून राहिला मी शूट करायचा. सो 1 वाटी मी तुरीची डाळ इथं शिजवून घेतलेली आहे. आता ती थोडी थोडी करून मी याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहे, अगदी मस्त अशी परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती थोडी थोडी करून मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित डाळीमध्ये उतरतील व हे एकजीव होईल.
तुम्ही इथं पाहू शकता. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. मी ते 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला याची जशी कन्सिस्टन्सी हवी त्याच्यानुसार तुम्ही पाणी घाला. तर जी काही थोडीशी डाळ होती ती देखील मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. व आता पुन्हा हे सर्व मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे, डाळ एकजीव करून घ्यायची आहे. व याला 1 ते 2 मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तोपर्यंत आपल्या इकडं भात देखील छान शिजलेला आहे. तर तो मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे. यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे बाजूला करून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता आपल्या डाळीला देखील छान उकळी आलेली आहे. तर इथे मी भात पूर्णपणे एका चाळणीमध्ये बाजूला काढून घेतला आहे. आता तो आपण या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया. हे दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता भात याच्यामध्ये घातल्यानंतर तो छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि याला एक 5 ते 10 मिनटं, अगदी 5 मिनटं जरी म्हटलं तरी हरकत नाही. आपला भात जर चांगला शिजला असेल तर 5 मिनटं ठेवा. तुमचा भात थोडासा कच्चा 80% 90% वाटत असेल तर मग तुम्ही एक 10 मिनटं ठेवा आणि एक छान मिक्स करून घ्या. तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेल स्टाईल आपल्याकडं दाल खिचडा बनून तयार होतो. एक 5 मिनटं छान मी हे गरम करून घेणार आहे, परत चांगलं शिजवून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या इथं डाळ खिचडा बनवून तयार झालेला आहे हॉटेल स्टाईल. त्याच्याबरोबर मी मस्त असं तूप, लिंबू, कांदा छान सर्व केलेलं आहे. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा.